शिवसेना शिंदे गटाचा एक बडा नेता अटकेत आणि त्याने रचलेला डाव ऐकून तुम्हीही थक्क व्हाल। काय आहे ही संपूर्ण स्टोरी, चला जाणून घेऊयात। 19 मे 2025 रात्री 12 वाजता पुण्यातील वारजे मारवाडी परिसरात एक धक्कादायक घटना घडली। शिवसेना शिंदे गटाचे पुणे जिल्हा युवसेना प्रमुख निलेश राजेंद्र घारे यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला। ही बातमी ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला। पण थांबा, इथे ट्विस्ट आहे। पोलिसांनी तपास केला आणि एक धक्कादायक खुलासा झाला। हा गोळीबार कोणी दुसऱ्याने नाही तर खुद्द निलेश घारे यांनीच रचला होता। हो, तुम्ही बरोबर ऐकलं। निलेश घारे यांनी स्वतःच्याच गाडीवर गोळीबाराचा बनाव रचला होता। पण का? तर यामागचं कारण होतं पोलीस संरक्षण आणि शस्त्र परवाना मिळवण्यासाठी। त्यांना वाटलं की असा बनाव रचला तर त्यांना सुरक्षा मिळेल। पण पोलिसांनी त्यांचा हा डाव उधळून लावला आणि आता निलेश घारे यांना अटक झाली आहे। पोलिसांनी तपासादरम्यान अनेक पुरावे गोळा केले। त्यांना आढळलं की निलेश घारे यांनी हा सगळा ड्रामा स्वतःच्या फायद्यासाठी रचला होता। या प्रकरणाने पुण्यात खळबळ माजवली आहे आणि राजकीय वर्तुळातही याची जोरदार चर्चा सुरू आहे। शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचा असा कट रचणं यामुळे पक्षाची प्रतिमा देखील चर्चेत आली आहे। या घटनेनंतर सोशल मीडियावरही याची जोरदार चर्चा आहे। काही लोक म्हणतात हा तर राजकीय ड्रामा आहे, तर काहींना वाटतं यामागे मोठं षडयंत्र असू शकतं। तुम्हाला काय वाटतं? खाली कमेंटमध्ये नक्की सांगा। या घटनेचा परिणाम शिवसेना शिंदे गटावर काय होईल? पुण्यात आगामी महापालिका निवडणुका जवळ येत असताना अशा घटना पक्षाच्या राजनीतीवर आणि रणनीतीवर कसा परिणाम करू शकतात आणि याचा फायदा विरोधी पक्षांना होईल का, याबाबत सध्या राजकीय विश्लेषकांमध्ये चर्चा सुरू आहे। शिवसेना शिंदे गटाने यावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही। पण येत्या काही दिवसात याबाबत आणखी खुलासे होण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, ही होती पुण्यातील या खळबळजनक घटनेची संपूर्ण स्टोरी। तुम्हाला काय वाटतं? निलेश घारे यांनी रचलेला हा डाव योग्य होता की चुकीचा, आणि याचा राजकारणावर काय परिणाम होईल? कमेंटमध्ये नक्की सांगा। अशा आणखी अपडेट्ससाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पुन्हा भेटू एका नव्या स्टोरीसह। तोपर्यंत नमस्कार।